चला विद्यार्थी मित्रांनो, बघा अनंत अकॅडमी आपल्याला दर शनिवारी चिखली तालुक्यामध्ये इंग्रजीच्या सराव पेपरचं आयोजन करत आहे. आजचा पहिला पेपर आहे, तो व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे आणि या पेपरचं एक्सप्लेनेशन आपण आता बघत आहे. तर बघा आजचा जो पेपर आहे, या पेपरमध्ये मी एकूण 30 प्रश्न विचारले होते आणि या 30 प्रश्नाचं मी आता एक्सप्लेनेशन देतोय तुम्हाला. तर बघा प्रत्येकाच्या हातामध्ये पेपर आहे, चेक करा. पहिला प्रश्न आहे, राजीव गांधी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया वॉज असासिनेटेड. असा एक प्रश्न आहे. राजीव गांधी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया was assassinated. चला मित्रांनो, माझं पहिलं वाक्य आहे, पहिला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये यांनी विचारलंय द सब्जेक्ट एनलार्जमेंट इन द अबोव सेंटेन्स इज. या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट एनलार्जमेंट शोधायचं सांगितलेलं आहे. मला सांगू शकाल का सब्जेक्ट एनलार्जमेंट नावाचा विषय माहिती तुम्हाला? काय विषय असतो? बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय आता सगळ्यात पहिला विषय म्हणजे याच्यामध्ये मला दिसते राजीव गांधी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया वॉज असासिनेटेडचा अर्थ काय माहिती तुम्हाला? व्हेरी गुड. हा बघितला आपण, हा वर्ड बघितलाय. असासिनेटेड, असासिनेटचा अर्थ आहे कट रचून हत्या करणे. तुम्हाला जिथं पण अडचणी असतील, जे माहिती नाही आहेत ते शब्द पण तुम्ही नोट डाऊन करा, जेणेकरून तुमच्या होकॅबमध्ये म्हणजे ग्लोसरीमध्ये पण ऍड म्हणजे होईल तो शब्द आणि इन्क्रीज होईल तुमच्या होकॅबमध्ये. ओके चलो, तर असासिनेट, असासिनेटचा अर्थ आहे कट रचून हत्या करणे. खरंच आहे बघा, राजीव गांधींचे यांचं म्हणणं आहे राजीव गांधी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे राजीव गांधी जे पंतप्रधान होते भारताचे, यांची कट रचून हत्या केल्या गेली. पॅसिव्ह व्हायचं बघा, वॉज असासिनेटेड. वॉज वेअर आणि वी 3 पॅसिव्ह व्हायचे. म्हणजे तुम्हाला या पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे, वॉज असासिनेटेड माहित झालाय. पण याच्यामध्ये ना सब्जेक्ट एनलार्जमेंट काय असते बघा. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतोय. यांनी विचारलंय सब्जेक्ट एनलार्जमेंट. सब्जेक्ट एनलार्जमेंट विचारलंय. बरं काय म्हणलं याच्यामध्ये, काय उत्तर सांगा मला, कोणी सांगितलं? लक्ष येते का? मला सांगा तुम्ही या वाक्याचा सब्जेक्ट कोणता आहे? बघा याच्यामध्ये काय काय बघा. सब्जेक्ट, एक सब्जेक्ट एनलार्जमेंट आहे, एक सब्जेक्ट आहे. अजून असताना ते असते प्रेडिकेट. माहिती तुम्हाला प्रेडिकेट? प्रेडिकेट पण आहे. तर बघा या वाक्यामध्ये सब्जेक्ट एनलार्जमेंट आहे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. काय आहे? हे सब्जेक्ट एनलार्जमेंट आहे. सर राजीव गांधी आहे ना, तर राजीव गांधी बद्दल, राजीव गांधी या सब्जेक्टच्या अगोदर म्हणजे असं काही नाही ते अगोदर झालं पाहिजे, पण सब्जेक्ट बद्दल माहिती सांगून टाका तो विषय की सब्जेक्ट कोण आहे. तर राजीव गांधी कोण आहे? तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. म्हणून द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हे सब्जेक्ट एनलार्जमेंट आहे. पण या सब्जेक्ट एनलार्जमेंटला अजून एक शब्द माहिती तुम्हाला? व्हेरी गुड. यालाच म्हणतात सब्जेक्ट ऍट्रिब्यूट असं म्हणतात, ध्यानात ठेवा. याला सब्जेक्ट एनलार्जमेंट किंवा सब्जेक्ट ऍट्रिब्यूट असं म्हणतात. आपल्याला माहित झालं याचं उत्तर आहे राजीव गांधी ना द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. काय? द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हे आहे. पण या वाक्याचं प्रेडिकेट काय राहिलं सांगा मला? बघा वॉज असासिनेटेड हे राहील प्रेडिकेट. लक्षात येते? प्रेडिकेट. ओके चला पुढचा प्रश्न. 2 नंबरचा प्रश्न माझा होता, द शिप वॉज wrecked. काय प्रश्न आहे? द शिप वॉज wrecked. WRECKED wrecked. मला सांगू शकाल का wreckचा अर्थ काय? wreckचा अर्थ माहिती तुम्हाला? द शिप वॉज wrecked and every man, woman and child, रिकामी जागा, ड्रोन. त्याच्यामध्ये 2 शब्दाचे अर्थ माहित असणं आवश्यक आहे. एक म्हणजे रेक काय आहे आणि दुसरा म्हणजे ड्रोन काय आहे. जर या दोनचे अर्थ तुम्हाला आले तर या वाक्याचा अर्थ मिळेल आणि वाक्याचा अर्थ मिळाला म्हणजे तुम्हाला ते शोधता येईल. लक्षात येतंय? बघा तर रेकचा अर्थ आहे नाश करणे.
नाश करणे, विध्वंस करणे, नाश करणे किंवा विध्वंस करणे याला म्हणतात रेक. हा वर्ब आहे. WRECK, रेक, नाश करणे. याला ईडी लावला, सेकंड फॉर्म हा रेक, रेक थर्ड फॉर्म पण तोच आहे. क्लिअर. आणि जो आहे ड्रोन, या ड्रोन आहे तर DROWN, ड्रॉन चा अर्थ आहे बुडवणे. काय करणे? बुडवणे, पाण्यात बुडवणे. ड्रोन म्हणजे बुडवणे. आता बघा तुम्ही इथं ऑप्शन काय काय दिले, काय याचं उत्तर काय आहे मला सांगा. का बरं वाज आला याच्यामध्ये? व्हेरी गुड, नाईस. इथं दिसते मला काय एव्हरीचा अर्थ प्रत्येक, प्रत्येक म्हणजे काय? प्रत्येक माणूस, प्रत्येक लेडीज, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मूल काय केलं गेलं? बुडवलं गेलं, पाण्यामध्ये बुडवलं गेलं. म्हणजे या जहाजाचा नाश केला गेला, जहाजाचा विध्वंस केला गेला. आणि त्या जहाजामध्ये जे पण होते तर प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई आणि प्रत्येक मूल याला बुडवलं गेलं पाण्यामध्ये. हा लक्षात, हा असा प्रश्नाचा आहे. म्हणजे याचं उत्तर जर समजा तुम्हाला अर्थ लागला तर तुम्ही वॉज वापरणार, बरोबर वापरणार, कारण एव्हरीचा नियम तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पुढचा नंतरचा तिसरा प्रश्न आहे पॉइंट आउट द सफिक्स इन द वर्ड सोशलिझम. बघा हो, तिसरा प्रश्न आहे सोशलिझम हा शब्द दिलाय आणि यांनी तुम्हाला विचारलं काय? सफिक्स विचारला. तर तुम्हाला सफिक्स नावाचा विषय माहिती पाहिजे. दोन विषय असतात, एक असतं सफिक्स आणि एक असतो प्रिफिक्स. असतात ना, सफिक्स आणि प्रिफिक्स असतात. यांनी ना सोशलिझम नावाचा शब्द विचारलाय. काय विचारलाय? सोशलिझम. काय याच्यामध्ये सफिक्स? सफिक्सचा अर्थ काय सांगा पाहिजे? सफिक्सचा अर्थ आहे प्रत्यय. बघा, सफिक्सला काय म्हणतात? प्रत्यय. आणि प्रिफिक्स काय असते? हा पण प्रत्यय आहे, पण तो प्रत्यय अगोदर येतो बरं का. हा अगोदर येणारा, अगोदर शब्दाच्या अगोदर येणारा तो असतो प्रिफिक्स, उपसर्ग. व्हेरी गुड. काय म्हणतात? उपसर्ग. अगोदर येणारा असतो उपसर्ग. हे असतात ना प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द असतात मराठीमध्ये. ग्रामर सेम लाईक दिस, इंग्रजीमध्ये तोच विषय. सर याच्यामध्ये ना मला दिसतंय या सोशलिझम मध्ये कोणता शब्द मुख्य, कोणता शब्द आहे? याच्यामध्ये मुख्य शब्द आहे सोशियल. सोशल म्हणजे सामाजिक. सर प्रत्येक काय लागला मला? ISM, इझम. किती नंबरचा ऑप्शन आहे? 2 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणून याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन इझम. इझम बरोबर आहे. हा, नंतरचा प्रश्न आहे चौथा, फिल इन द ब्लँक्स. काय प्रश्न आहे? फिल इन द ब्लँक्स. हो, मी प्रिफिक्स लिहिला होता. प्रिफिक्स नावाचा पण विषय असतो है ना. प्रिफिक्सचं उदाहरण सांगा मला एकदा. अरे किती सारे हजारो लाखो उदाहरण आहेत, काय टेन्शन घेता एवढं. मी लिहिला आता इनकम्प्लीट. इनकम्प्लीट लिहिला सर. कंप्लीट आहे याच्या अगोदर मी इन लावलाय. हा काय झाला? प्रिफिक्स झाला. प्रिफिक्स करेक्ट आहे, असा प्रिफिक्स आहे. सफिक्स आणि प्रिफिक्स मध्ये बदल समजला तुम्हाला? व्हेरी गुड. चलो पुढचा प्रश्न असा आहे फिल इन द ब्लँक्स. ही मेड मोर मिस्टेक्स दॅन. हा मस्त प्रश्न आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन. He made more mistakes than she. रिकामी झाला. काय आहे याच्यामध्ये? He made more mistakes. कोणता टेन्स आहे? आणि हा टेन्स कोणता आहे? हा V2 आहे का? सिंपल पास्ट. पास्ट नाही म्हणायचं, सिंपल पास्ट म्हणायचं. पास्ट मध्ये 4 आहेत, बरोबर आहे. हा सिंपल पास्ट आहे. कोणता टेन्स आहे? सिंपल पास्ट. बर, मग आता इथं जर सिंपल पास्ट आहे, मला पुढे कोणता वापरला पाहिजे? अरे हे या ही सब्जेक्ट बद्दल बोलतोय आणि असंच तो शी सब्जेक्ट बद्दल बोलतोय. तर सिंपल पास्टला पुढे पण सिंपल पास्टच यायला पाहिजे. मला सांगा तुम्ही सिंपल पास्टवाला ऑप्शन कोणता? एकच ऑप्शन याच्यामध्ये, एकच. हे फक्त आपली अंडरस्टँडिंग हा. याच्यामध्ये सिंपल पास्ट इकडं. याचं म्हणणं काय? शी मेड मोर मिस्टेक्स. ही मेड मोर मिस्टेक्स म्हणजे काय? त्यानं खूप चुका केल्या. कोण अपेक्षा? असं म्हणायचं. लक्षात आलं का? त्यानं तिच्यापेक्षा खूप जास्त चुका केल्या असं या वाक्याचा अर्थ आहे. बरं सर, 5 नंबरचा प्रश्न आहे. 5 नंबरचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न असा आहे. पुढचा प्रश्न आहे अ ब्रिलियंट ओरेटर. ओरेटर म्हणजे काय माहिती आहे का?
सांगा ओरॅटर म्हणजे काय? दोन ठिकाणी आला ओरॅटर तुम्हाला. ओरॅटर चा अर्थ आहे वक्ता. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतो ना, तो असतो वक्ता, त्याला म्हणतात ओरॅटर. अ ब्रिलियंट ओरॅटर अँड कोणता फ्रीडम फायटर? युनिक फ्रीडम फायटर असं त्याचं उत्तर असलं पाहिजे. आलं का लक्षात? येस. अ ब्रिलियंट ओरॅटर अँड अ युनिक फ्रीडम फायटर. माहिती आहे तुम्हाला, स्ट्रॉंग, ग्रेट आणि ब्रेव्ह हे माहिती आहे तुम्हाला, याचे अर्थ माहिती आहे. याचं उत्तर हे आहे. चला 6 नंबरचा प्रश्न आहे, फाइंड द एरर. सर फाइंड द एरर मध्ये 6 नंबरचा प्रश्न असा होता, एक वाक्य आहे असं, दिस इज ए बेस्ट ऑफ बी, द टू बुक्स सी ऑन दिस टॉपिक. मला सांगा तुम्ही 4 पार्ट दिले वाक्याचे आणि याच्यामध्ये तुम्हाला चूक शोधायला सांगितलं की याच्यामध्ये एरर कोणत्या पार्टमध्ये दिलेला आहे. आणि सर याच्यामध्ये एरर आहेच, कारण की नो एरर नावाचा विषय नाही ऑप्शन द्या, म्हणजे या वाक्यामध्ये एरर आहेच आहे. तर सांगू शकाल मला कोणता एरर आहे? कॅन यू प्लीज? पहिल्या नंबरमध्ये आहे, सेकंड नंबरमध्ये आहे, याच्यामध्ये आहे म्हणता, का बरं आहे? कंपॅरिझन केलंय म्हणून सुपरिटेंडेंट डिग्री नसली पाहिजे. मग सुपरिटेंडेंट डिग्री कधी असते? बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? यांनी सांगितलंय मला आवडला विषय हा, गुड, व्हेरी गुड. शी इज ट्राईंग बेस्ट, शी इज ट्राईंग हर बेस्ट, व्हेरी गुड, नाईस वन. एनी अदर प्लीज, एनीबडी? नाही ना, समजलं नाही ना? बघा सर आपल्याला बरोबर वाटतंय, पण हे बरोबर नाही आहे. यांनी कंपॅरिझन नावाचा विषय आहे, सुपरिटेंडेंट डिग्री कधी वापरतात माहिती आहे का? ज्या वेळेला 2पेक्षा जास्त गोष्टी असतात त्यावेळेला सुपरलेव्हल डिग्रीचा वापरतो. इथं किती पुस्तकं सांगितलं? किती बुक्स आहेत? ओनली 2 बुक्स आहेत. इथं म्हटलं पाहिजे, काय म्हटलं पाहिजे? व्हेरी गुड. इथं असलं पाहिजे द बेटर ऑफ. हे चुकलं सर, हे बरोबर असं. या प्रश्नाचं उत्तर हे आहे की सर दिस इज द बेटर ऑफ द 2 बुक्स ऑन दिस टॉपिक. दिस इज करेक्ट वन. चला नंतरचा प्रश्न आहे 7वा. ही ड्रीव अ पिक्चर. काय प्रश्न पुढचा? ही ड्रीव अ पिक्चर. अ पिक्चर. ओ माहिती का तुम्हाला ड्रीव काय विषय आहे? V2 आहे. कशाचा? ड्रॉचा. DRAW ड्रॉ म्हणजे काढणे, चित्र काढतो पण त्याला ड्रॉ होतात. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन. लक्षात आलं? हा सर हा ड्रीव आहे. ही ड्रीव ऑफ पिक्चर म्हणजे त्यांना चित्र काढलं म्हणते. बघ त्यांना चित्र काढलं. चेंज इट इनटू इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तुमचा पाठ झाला असा विषय नाही, आता आपण दररोज शिकतो हा विषय. क्लिअर? बघ तर सर हा ड्रीव अ पिक्चर आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. सर वाक्य काय काय दिले बघा. वॉज ही ड्रॉइंग अ पिक्चर. होईल का? हो. कोणता टेन्स मला सांगा तुम्ही? हा V2 आहे ना. ड्रीव म्हणजे सिंपल पास्ट आहे. मला सांगा सिंपल पास्ट मध्ये प्रश्न तयार करायचा काय वापरला पाहिजे? मला सांगा तुम्ही डीड मधल्या याच्यात किती वाक्य डीड वाले? आणि काहीच करायचं काम नाही, एकच फक्त सेन्स लावायचा आहे. हा सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब डीड वापरतात, त्यांना इंट्रोगेटिव्ह होते आणि याचं उत्तर डोळे लावून तुम्ही ते मारलं पाहिजे टाइमपास. क्लिअर आहे? म्हणजे याचा इंट्रोगेटिव्ह क्लिअर काय होईल? डीड ही ड्रॉ अ पिक्चर. क्वेश्चन मार्क येईल का? येस सर. डीड ही आणि डीड वाला एकच उत्तर, एकच असते त्याच्यामध्ये, ऑप्शन एकच आहे, त्याच्यामुळे विषय येत नाही, जास्त विचार करायचा काम नाही. चला 8 नंबरचा प्रश्न आहे. बुलढाणा इज 25 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. बरोबर आहे ना? चुकी थोडी आहे. तुझा माझा चिखलीपासून बुलढाणा 25 किलोमीटर आहे की नाही? इथेच वाक्य लिहिलंय. बुलढाणा इज 25 किलोमीटर फ्रॉम हिअर. इथून बुलढाणा 25 किलोमीटर अंतर आहे असं आहे. आणि याचं म्हणणं काय? करेक्ट WH क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स इज. अरे वा क्या बात आहे. यांनी मला WH क्वेश्चन दिलेत 4, पण त्याच्यामध्ये करेक्ट वाला WH क्वेश्चन तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. कोणता आहे? हाऊ लॉंग इज बुलढाणा फ्रॉम हिअर? हाऊ फार बुलढाणा फ्रॉम हिअर? हाऊ लॉंग इज बुलढाणा फ्रॉम हिअर? हाऊ मच लॉंग? हाऊ मच फार? काय ऑप्शन दिले हो यांनी? लक्षात येते? ऑप्शन तयार करणार मीच. ऑप्शन तयार करणार मीच आहे. त्याच्यामुळे विषयाचा आहे तुम्हाला संभ्रमात टाकायसाठी सगळा विषय क्लिअर आहे. बघा ज्या वेळेला पण एखाद्या
ठिकाणातलं अंतर आपल्याला हे करायचं असतं ना, त्यावेळेला त्याला म्हटलं पाहिजे हाऊ फार. हाऊ फार किती अंतर. ओके, म्हटलं पाहिजे हाऊ फार इज बुलढाणा फ्रॉम हिअर. हाऊ फार इज बुलढाणा फ्रॉम हिअर म्हणजे बुलढाणा इथून किती किलोमीटर अंतरावर आहे. लक्षात, म्हणजे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे 8 नंबरचं. ठीक आहे, चला 9 नंबरचा प्रश्न आहे. टेल द सिनोनिम ऑफ प्राईड. सगळ्यात पहिला विषय प्राईडचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. यांनी आपल्याला प्राईड नावाचा विषय विचारला. प्राईड म्हणजे काय हो? अभिमान, गर्व. गर्व गर्व यस, गर्व किंवा अभिमान. बस आता सर माहिती नाही आहे सर याच्यामधला विषय. हा काय विषय मला सांगा ना कोणी, सांगू शकता मला कोणी प्लीज. हा सर, प्रॉब्लेम तोच आहे ना. आणि बघा किती मस्त इंटरेस्टिंग प्रश्न टाकलेला आहे स्पेलिंग मध्ये, तर बस काय खरा विषय नाही आहे. लक्षात येते. बस प्राईडचा अर्थ माहिती झाला. मला सांगा तुम्ही सगळ्यात पहिला जो वेन दिलाय त्यांनी, पहिला वेन, या पहिल्या वेनचा अर्थ काय. पहिला वेन म्हणजे VEIN शिरा. खायचा शिरा का. हा, त्याला म्हणतात ब्लड आर्टरी. काय म्हणतात, ब्लड आर्टरी. लिहा, चारी पण लिहा ते वेन. VEIN वेन. पहिला जो वेन आहे वेन, या वेनचा अर्थ आहे ब्लड आर्टरी. याला म्हणतात शिरा किंवा रक्तवाहिन्या. पहिला वेन हा VEIN. जो एक वेन आहे स्पेलिंग वाला VANE वेन. VANE 2 नंबरचा. त्या वेनचा अर्थ काय माहिती का. याला म्हणतात वेदर कॉक. WEATHER वेदर कॉक. वेदर कॉक काय म्हणतात. वेदर कॉक. हवाला. सर हवाला जो आहे तो कोणता वेन आहे. VANE. सर मी एक वेन सांगितला VEIN. वेन म्हणजे काय, ब्लड आर्टरी. मराठी अर्थ लिहायचे. ठीक आहे. हा, नंतरचा जो आहे, नंतरचा वेन आहे, तिसरा वेन कोणता आहे. तिसरा वेन आहे VAIN. VAIN या वेनचा अर्थ आहे अपेक्षित अर्थ आहे तो. याला म्हणतात प्राईड. अजून वेगळा शब्द आहे कन्साइटेड. बघा, प्राईड किंवा कन्साइटेड म्हणजे वेन ना. आणि एक शेवटचा वेन आहे तो आहे WANE वेन. आणि या वेनचा अर्थ आहे डिक्लाइन. डिक्लाइन म्हणजे काय, ऱ्हास होणे, रद्द करणे, ऱ्हास होणे म्हणजे डिक्लाइन. बघा चारी पण अर्थ आहेत. हा सर, आता मला ते वेदर कॉक नाही समजला. हा वेदर काय कॉक माहिती आहे का मला. काय तर हवामान सांगणारा कोंबडा. या हवामान सांगणारा कोंबडा म्हणून म्हणतात वेदर कॉक. लक्षात. वेदर म्हणजे हवामान, कॉक म्हणजे कोंबडा. तर वेदर कॉक म्हणजे हवामान सांगणारा कोंबडा. वेदर कॉक. लक्षात येते. ओके, चला सर मला ना याच्यामध्ये चारी पण समजलं मला, याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. बघा VANE वेन याचा अर्थ आहे वेदर कॉक. वेदर कॉक याला स्टँडर्ड म्हणतात वात कुक्कुट. काय म्हणतात, वात कुक्कुट असा शब्द आहे. हवामान सांगणारा जो कोंबडा असते ना त्याला वात कुक्कुट म्हणतात. वात कुक्कुट माहित असलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा. सर ब्लड आर्टरी माहिती आहे मला. शिरा. शिरा शिरा ज्याच्यामधून ब्लड जाते, ब्लड फ्लो होते, ते असते वेन. ओके, क्लिअर. नंतरचा प्राईड माहिती आहे. आणि हेच आपल्याला विचारलं होतं वेन. वेन म्हणजे प्राईड म्हणजेच कन्साइटेड. प्राईडसाठी समान शब्द आहे कन्साइटेड. पुढचा वेन म्हणजे डिक्लाइन म्हणजे ऱ्हास होणे. ऱ्हास होणे. नंबरचा प्रश्न आहे. किती नंबरचा प्रश्न होता. 9 नंबरचा. 9 नंबरचा प्रश्न उत्तर आहे 3 नंबर VAIN वेन म्हणजे प्राईड किंवा कन्साइटेड. 10 नंबरचा प्रश्न काय होय याच्यामध्ये काय म्हणायचं याला. हा सर याच्यामध्येच अडचण आहे ना सर. डायरी आणि डेअरी हा समजला का. हा समजला म्हणजे तुम्हाला आला प्रश्न. हा सर, प्रश्न असा आहे. आय नोट इन माय रिकामी जागा whenever
whenever म्हणजे जेव्हा केव्हा I take extra milk from the, आता हे काय चुकीचं आहे, from the काय बघा इथे यायला पाहिजे इन माय डायरी. सर त्याचं स्पेलिंग माहिती पाहिजे तर मला बरोबर आहे. ठीक आहे. आणि मी एक्स्ट्रा मिल्क कुठून घेतो, डेअरी मधून घेतो. डेअरी हा डायरी आणि हा डेअरी. क्लिअर आहे सर. याचं उत्तर आहे 2 नंबरचा, बी नंबरचं ऑप्शनचं उत्तर आहे ते. याचा अर्थ असा होणार आहे, आय नोट इन माय डायरी व्हेनेवर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डेअरी. म्हणजे मी जेव्हा पण एक्स्ट्रा मिल्क डेअरी मधून घेतो त्याची नोंद माझ्या नोटबुक मध्ये करतो, असा याचा अर्थ आहे. क्लिअर आहे. चला पुढचा 11 नंबरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द डिफरंट वन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. सर 4 शब्द दिले, याच्यामध्ये पहिला शब्द आहे कॅटास्ट्रोफ. कॅटास्ट्रोफ काय शब्द आहे, कॅटास्ट्रोफ. काय कॅटास्ट्रोफ. दुसरा शब्द आहे तो आहे डिझास्टर. तिसरा आहे ॲब्स्कॉन्ड आणि चौथा आहे कॅलामिटी. हे शब्द बघितले आपण सगळे, हे सगळे शब्द पाहिले आपण. याच्यामधला कॅटास्ट्रोफ बघा काय काय शब्द आहे, कॅटास्ट्रोफ, नंतर आहे डिझास्टर, नंतर आहे कॅलामिटी. याचा अर्थ काय, आणि ॲब्स्कॉन्ड हा शब्द वेगळा आहे. याचं उत्तर आहे ॲब्स्कॉन्डचा अर्थ आहे फरार होणे, पळून जाणे, पसार होणे. कालच सांगितलं ना शब्द झाला काल शब्द हा. येस. आणि सर हे समजणारे शब्द होते 3, कॅटास्ट्रोफ, डिझास्टर अँड कॅलामिटीचा अर्थ आहे आपत्ती, मोठी आपत्ती. ओके, याला म्हणतात आपत्ती, नुकसान म्हणजे डिझास्टर. पुढचा 12 नंबरचा प्रश्न असा आहे, सिलेक्ट द डिफरंट वन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. सेम आहे. हां, याच्यामध्ये आहे लिव्ह, फोरसेक, अबंडन आणि गेस्टिक्युलेट. काय याच्यामध्ये सर सगळे शब्द बघितले आपण. हे पण याच्यामध्ये पण तुम्हाला यायला पाहिजे होतं, याच्यामधला पण चुकला नव्हता पाहिजे. ठीक आहे, दुसरे चुकायचं चाललं पण हा चुकायला पाहिजे. काय काय शब्द होते, लिव्ह, फोरसेक, अबंडन आणि नंतरचा होता गेस्टिक्युलेट. माहिती आहे तुम्हाला गेस्टिक्युलेट म्हणजे काय, माहिती नाही. अरे आता वर्ब लिहिलं ना आपण, गेस्टिक्युलेट. वर्ब लिहिलं ना गेस्टिक्युलेट, गेस्टिक्युलेटेड, हातवारे करणे होता काय, हा हातवारे करणे. आणि हे लिव्ह, फोरसेक आणि अबंडन म्हणजे काय माहिती आहे का, सोडून देणे. करेक्ट आहे. यस, लिव्ह, फोरसेक, अबंडन, सोडून देणे. आणि हा गेस्टिक्युलेटचा अर्थ हातवारे करणे. सर हा वेगळा आहे, डिफरंट वन हा आहे. हे 3 सारखे आहेत, जसे येतील तसे येतील वेगवेगळे. ठीक आहे, चलो पुढचा. सर 13 नंबरचा प्रश्न आहे, स्पेल द करेक्ट वर्ड. याला स्पेलिंग विचारलंय, आलंय का स्पेलिंग आलंय. याचं उत्तर आहे 4 नंबरचं, डिझास्ट्रस. डिझास्ट्रस हे त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं, आणि त्याचं स्पेलिंग पण आपण लिहितोय. डिझास्ट्रस सांगतो बघा. शब्द जो होता तो होता डिझास्ट्रस. तर हे असा होता. लक्षात, हे डिझास्टरचं स्पेलिंग करेक्ट आहे. डिझास्ट्रस म्हणजे काय, डिझास्टर म्हणजे काय, आपत्तीजन्य. अरे हा डिझास्टर आहे ना, डिझास्टर पासून डिझास्टर्स तयार झाला ना, आपत्तीजन्य म्हणजे डिझास्टर्स. क्लिअर. चलो पुढचा, वन हू मर्डर्स हिज ओन पॅरेंट्स इज काय. हे पाठ व्हायला पाहिजे, आपण सगळं केले ते केलेत आपण, करेक्ट ना. सर याचं उत्तर आहे पॅरिसाइड, PARRICIDE. जो स्वतःच्या आई वडिलाला मारतो
हत्या करतो त्याला म्हणतात पॅरिसाइड. काय म्हणतात? पॅरिसाइड. अ पर्सन हू मर्डर्स हिज ओन पॅरेंट्स इज पॅरिसाइड. बरं, आता याच्यामध्ये बाकीचे 3 साईड आहेत ते सांगा ना मला ते पण आली पाहिजे की नाही आपल्याला. येस. तर त्यातला पहिला जो आहे तो आहे फ्रॅट्रिसाइड. फ्रॅट्रिसाइड नक्की. बरं, मग पॅट्रिसाइड काय असते? हे बघा याच्यामध्ये काय काय असते. याच्यामध्ये पॅट्रिसाइड पण असते, याच्यामध्ये मॅट्रिसाइड पण असते, याच्यामध्ये सोरोरिसाइड पण असते, याच्यामध्ये अजून हा शब्द कोणता आहे? फ्रॅट्रिसाइड हा शब्द दिला आहे यांनी. फ्रॅट्रिसाइड हा सर. अजून दिला त्यांनी सोरोरिसाइड दिला, मॅट्रिसाइड दिला. येस, झाली 3 पण. याच्यामध्ये एक नवीन साईन मला पॅट्रिसाइड. आणि याचं जे उत्तर आहे ते आहे पॅरिसाइड. बघा हे सगळे साईड महत्वाचे आहेत. पॅट्री म्हणजे वडील. पॅटर्नल अंकल असतात ना, म्हणजे वडिलाचे भाऊ. वडिलाचे भाऊ ना पॅटर्नल अंकल. मॅटर्नल अंकल म्हणजे आईचे. लक्षात आलं? तर हा पॅट्रिसाइड म्हणजे वडिलाची हत्या करणारा, वडिलाची हत्या करणारा. अ पर्सन हू मर्डर्स हिज ओन फादर. अ पर्सन हू मर्डर्स हिज ओन मदर. आईची हत्या. सोरोरिसाइड माहित आहे? येस, व्हेरी गुड. हा आहे सोरोरिसाइड. बहिणीची हत्या करणं म्हणजे सोरोरिसाइड. सर नंतर आहे फ्रॅट्रिसाइड. याचा अर्थ आहे भावाची हत्या करणं. अ पर्सन हू मर्डर्स हिज ओन ब्रदर, दिस इज कॉल्ड फ्रॅट्रिसाइड. आणि हे पॅरिसाइड तुम्हाला सांगितलं, अ पर्सन हू मर्डर्स हिज ओन पॅरेंट्स. लक्षात आलाय? स्वतःच्या आई वडिलाची हत्या म्हणजे पॅरिसाइड. हे 4 नंबरचं उत्तर आहे आपलं. नंतरचं आहे 15 नंबरचा प्रश्न, 16 नंबरचा प्रश्न सेम आहेत. याच्यामध्ये आहे काहीतरी तर्क आहे, म्हणजे रिझनिंग सारखा प्रश्न. बघा हे रिझनिंग सारखा प्रश्न आहे. ठीक आहे सर. यांनी दिलं डॉंकी आणि असं म्हणतात ब्रे. आणि त्यांनी पुढे विचारलं, त्यांनी डॉंकीच्या पुढे इकडे विचारलंय ओल्फ म्हणजे काय? ओल्फ म्हणजे काय? आणि फॉक्स म्हणजे काय? मी हॉक्स नाही विचारला, फॉक्स विचारला. फॉक्स FOX फॉक्स म्हणजे काय? नाही माहिती आहे? वुल्वरिन्स नावाचा पिक्चर आहे, वुल्वरिन्स. त्यात ओल्फ्स नावाचा आहे, बरेच कॅरेक्टर. ठीक आहे. ओल्फचा अर्थ आहे लांडगा. सर डॉंकी म्हणजे काय? डॉंकी म्हणजे गाढव. तर गाढवाचा जो आवाज असते ना याला ब्रे म्हणतात. गाढवाचा जो आवाज असते ना याला ब्रे म्हणतात. इट्स अ साऊंड ऑफ डॉंकी. साऊंड ऑफ डॉंकी म्हणजे गाढवाच्या आवाजाला ब्रे असं म्हणतात. तर लांडग्याच्या आवाजाला काय म्हणतात हा प्रश्न होता. काय म्हणतात? हाऊल्स. व्हेरी गुड. HOWLS 2 नंबरचं उत्तर आहे. हाऊल्सचा अर्थ आहे हुंकार किंवा ओरडणे. हुंकारणे किंवा ओरडणे. हुंकार किंवा ओरडणे याला म्हणतात हाऊल्स. आणि जो पहिला नंबरचा ऑप्शन आहे बिलो. काय पहिला नंबरचा ऑप्शन? बिलो. बिलो कायसाठी आहे? बिलो कायसाठी आहे? बिलो म्हणजे हंबरणे, गाईचा हंबरणे असतं ना. काऊचा आवाज आहे बिलो. सर नंतरचा आहे व्हिम्पर्स. 3 नंबरचा ऑप्शन आहे व्हिम्पर्स. हा व्हिम्पर्सचा अर्थ आहे कुरकुर. कुरकुर आवाज आहे ना, कुरकुर, किड्याचा कुरकुर आवाज येतो का? तर कुरकुर आवाज असतो ना त्याला व्हिम्पर्स म्हणतात. आणि नंतर आहे रोअर. क्या आवाज, व्हेरी गुड. हे रोअर आहे ना, रोअर गर्जना कोणाची असते? लॉयन्स असते, लॉयनची. बरोबर आहे. लॉयनची म्हणजे सिंहाची गर्जना असते, म्हणून रोअर हे लॉयनसाठी आहे. चलो नंतरचा 16 नंबरचा प्रश्न आहे. सर 16 नंबरचा प्रश्न असा आहे ऍक्टरचा स्टेज. याचं काय येईल मग? HOWLS हाऊस. ऍक्टर चा स्टेज. तर रिकामी जागा आहे रॉस्ट्रम. हा सर मस्त प्रश्न आहे. मला सांगू शकाल का तुम्ही? रॉस्ट्रम नावाचा विषय, याचा अर्थच माहित पाहिजे. त्याच्यानंतरच आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. करेक्ट आहे. तर रॉस्ट्रमचा अर्थ आहे वक्तृत्वपट. सर वक्तृत्वपट काय विषय असतो?
ऍक्टरसाठी स्टेज असते, बरोबर आहे, म्हणजे ऍक्टिंग करायसाठी स्टेज लागते. तर व्यासपीठ, येस, वक्तृत्व पट किंवा व्यासपीठ. सर हे जे व्यासपीठ असतं ना ते असतं ना, काय असतं ना ते बरोबर आहे. आणि तिथं आपण काय करतो म्हणजे त्याच्यावरती वक्तव्य करत असतो. तर याचं उत्तर आहे ओरॅटर. काय? ओरॅटर. एक नंबरचं उत्तर आहे याचं, ए नंबरचं ऑप्शन. पायलट म्हणजे माहिती तुम्हाला काय येतं? पायलट म्हणजे वैमानिक, विमान चालवणारा पायलट, करेक्ट आहे. नंतर रायडर म्हणजे काय माहिती आहे? बाईक चालवणारा रायडर, हा रेसर असतो तो. आणि ॲक्रोबॅट माहिती आहे तुम्हाला काय? व्हेरी गुड. ॲक्रोबॅटचा अर्थ आहे डोंबारी. शब्द नवीन असतात तरी हा. ॲक्रोबॅटचा अर्थ आहे डोंबारी. डोंबारी म्हणजे काय? तो जो असतो ना ते त्याचं एकदम कमी साहित्य असते. एक ते दोन वेळू लावते, मधात एक दोरी लावते, बरोबर आहे. आणि शारीरिक मेहनत करतात ते, उलट्या मारणं, त्या दोरीवरून चालणं, परत बसून दोरीवर चालणं, हे असतं डोंबारीचं काम. करेक्ट आहे. तो डोंबारी म्हणजे ॲक्रोबॅट. पुढचा 17 नंबरचा प्रश्न आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे सिग्नेट स्वॅन. हे पण मस्त प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? सिग्नेट चा स्वॅन. स्वॅन म्हणजे काय? हंस असतो ना, हंस. या हंसाला स्वॅन म्हणतात. आणि प्रश्न विचारला रिकामी जागा, हॉर्स. बघा, सिग्नेट म्हणजे हंसाचं जे पिल्लू असते, हंसाचं जे पिल्लू असते ना, छोटावाला हंस, त्याला म्हणतात सिग्नेट. काय म्हणतात? सिग्नेट. सिग्नेट म्हणजे हंसाचं पिल्लू. सिग्नेट म्हणजे हंसाचं पिल्लू. स्वॅन, स्वॅनचं पिल्लू म्हणजे सिग्नेट. तर घोड्याचं पिल्लू काय? सांगा काय असेल? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला घोडक म्हणतात, नाही तर पाडा म्हणतात मराठीमध्ये. घोडक किंवा पाडा मराठीमध्ये. पण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? त्याला म्हणतात कोल्ट. COLT, कोल्ट. काय म्हणतात? कोल्ट. घोडक किंवा पाडा. घोडक किंवा पाडा. पाडा किंवा घोडक म्हणजे घोड्याचं पिल्लू. आलं लक्षात? गुड, व्हेरी गुड. चला, नंतरचा 18 नंबरचा प्रश्न आहे शी हॅज टू स्पीक. हा प्रश्न बऱ्याच जणांना चुकला आहे. हा मी करेक्ट करतोय का? चुकला प्रश्न बऱ्याच जणांचा, चुकला नाही पाहिजे. प्रश्न असा होता शी हॅज टू स्पीक. काय होता प्रश्न? शी हॅज टू स्पीक. शी हॅज टू स्पीक. आणि त्यांनी सांगितलंय मेक अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, बरोबर आहे. त्यातला हा दुसरा प्रश्न आहे. पण हा टाकणं महत्त्वाचा होता कारण की तो तुमचे आयडिया क्लिअर नाही. ही हॅज टू स्पीक, शी हॅज टू स्पीक. मला सांगा तुम्ही याचा अर्थ काय? मी शिकवला तुम्हाला हॅव टू, हॅज टू, काय विषय? याचा अर्थ आहे तिला बोलायचं आहे. तिला बोलायचं आहे याचा अर्थ तिला बोलायचं आहे. मग याचं निगेटिव्ह काय होतं? तिला बोलायचं नाही आहे इंग्रजीमध्ये काय होईल? बघा, शी डज नॉट हॅव टू. आलं का लक्षात? याचा निगेटिव्ह होतो डज नॉट हॅव. हॅव टू आहे, लक्षात येतं ना? मी ज्यावेळेला सिंपल, हा सिंपल प्रेझेंटच आहे, पहिलाच फॉर्म आहे, पण याचा निगेटिव्ह डज नॉट हॅव टू असेल. सर मी इथं डज नॉट वापरला तर ह्या हॅवचं हॅव होतं, बरं का? याचा क्लिअर विषय? ओके. पण याचा निगेटिव्ह झाला, इंट्रोगेटिव्ह काय होईल मग? हा माझा प्रश्न आहे आणि हे माझं उत्तर आहे. डज शी हॅव टू स्पीक. हे याचं उत्तर असायला पाहिजे होतं 4 नंबरचं, डी नंबरचं. क्लिअर? चलो, नंतरचा 19 नंबरचा प्रश्न आहे डज ही राईट अ नॉव्हेल. प्रश्न पुढचा आहे डज ही राईट अ नॉव्हेल. आणि त्यांनी सांगितलं चेंज द व्हॉइस. क्या बात आहे. विचारलाय, पण साधा प्रश्न विचारलाय. यांनी विचारलाय क्वेश्चन, बरोबर आहे. पॅसिव्ह विचारला त्याने, पण क्वेश्चनचा विचारलाय इंटरोगेटिव्हचा. काय माहिती सांगा? हा, याने म्हणजे मी काय केलं होतं कन्फ्युजन, तुम्हाला सी आणि डी कन्फ्युज केला. एखाद्यानं जर बघितलं असतं ना ॲमेझॉन आणि विक्री, तर त्यानं सी मारला असता पहिले, कारण की तो डीवर पोहोचवत असता, बरोबर आहे. असं झालं असतं एखाद्या होऊ शकतंय. पण सर मला ना याच्यामध्ये पहिले 2 ऑप्शन आले
हा 2 नंबरचा ऑप्शन पण बघा ना काय तर होते का सर? नाही होत ना, बरोबर आहे, कारण ऑब्जेक्ट पहिला पाहिजे. म्हणून याचं उत्तर असलं पाहिजे इज अ नॉवेल रिटन बाय हिम. काय म्हणायचं? इज अ नॉवेल रिटन बाय हिम. घर नाही हा, असं पाहिजे. शेवटी प्रश्न अपेक्षा क्लिअर आहे. याचं उत्तर आहे 4 नंबरचं टी. चला नंतरचा. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. काय विषय हा? अंडरलाईन वर्ड काय आहे म्हणते? आणि मी तुम्हाला आताच सांगितलं सर मला प्रश्न. 1 नंबरचा प्रश्न आहे. 1 नंबरचा प्रश्न आहे ना. वाक्य होता अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. सर हा प्रश्न असा आहे की प्रश्न म्हणजे हा प्रोव्हर्ब आहे. प्रोव्हर्ब. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉसचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ सांगा ना. प्रोव्हर्ब आहे. प्रोव्हर्ब. गरंगळत जाणाऱ्या दगडाला शेवाळ चिटकत नाही असा याचा अर्थ आहे. ही म्हण आहे ना, प्रोव्हर्ब. इट्स अ प्रोव्हर्ब. बरं, याच्यामध्ये त्यांनी विचारलंय की काय विचारलंय? अंडरलाईन वर्ड. आणि अंडरलाईन दिले त्यांनी अ रोलिंग. बघा या वाक्यामध्ये स्टोन हा सब्जेक्ट आहे. स्टोन हा सब्जेक्ट आहे. गॅदर्स नो मॉस हे प्रिडिकेट आहे. हा सब्जेक्ट आहे. आणि अ रोलिंग जो आहे ना हा आहे सब्जेक्ट ॲट्रिब्यूट किंवा सब्जेक्ट एनलार्जमेंट. बघा दोन्ही ऑप्शन जर आले, दोन पैकी तुम्हाला ध्यानात असलं पाहिजे. याला सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणतात, याला सब्जेक्ट एनलार्जमेंट म्हणतात. क्लिअर आहे? 20 नंबरचा प्रश्न याचं उत्तर असलं पाहिजे सी, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. नंतरचा आयडेंटिफाय द करेक्ट वन. 2 वाक्य दिलेत आणि ते दोन्ही वाक्य कायचे माहिती का? क्वेश्चन टॅगचे. हे जे 2 वाक्य दिलेत मी आता पुढं, हे दोन्ही वाक्य आहेत, हे क्वेश्चन टॅग आहेत. आणि क्वेश्चन टॅग मध्ये दोन्ही वाक्य कशी गेली बघा. पहिलं वाक्य आहे दे नेवर कम. आणि प्रश्न देतो मी डोंट दे. प्रश्नार्थक. आणि दुसरं वाक्य देतो मी दे नेवर कम डू दे. असे माझे 2 वाक्य दिले आणि त्यांनी सांगितलं याच्यापैकी कोणतं बरोबर आहे. ऑप्शन असे आहेत, पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे, दोन्ही वाक्य चुकीचे आहेत की दोन्ही वाक्य बरोबर आहेत. इट्स अ पॅटर्न ऑफ एमपीएससी. करेक्ट. सो मला सांगू शकतात मी याच्यामध्ये काय? सर ओनली सेकंड इज करेक्ट. का करेक्ट आहे सर? पहिले याच्यात जे नेवर जे ते निगेटिव्ह आहे आणि ते पुढे पण डोंट टेक ते पण निगेटिव्ह आहे. व्हेरी गुड. बघा याच्यामध्ये जो नेवर शब्द आहे ना, हा नेवर हा ऑलरेडीच निगेटिव्ह आहे. आणि ज्यावेळेला या निगेटिव्हचा क्वेश्चन टॅग करायचा आहे त्यावेळेला जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचा टॅग हा पॉझिटिव्ह होतो. म्हणून याचं उत्तर असणार आहे दे नेवर कम डू दे. हे उत्तर बरोबर आहे. हे चुकलं सर. म्हणजे याच्यातलं ऑप्शन क्रमांक किती बरोबर आहे? येस, ओनली सेकंड इज करेक्ट. व्हेरी गुड. बी नंबरचं उत्तर बरोबर आहे. चला पुढचा आहे प्रश्न. 22 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? अपोजिट वर्ड पाहिजे रॅथचा. तुम्हाला रॅथ हा शब्द माहिती आहे? माहिती आहे ना, मी सांगितलं ना रॅथ आहे ना. काय काय होतं सांगा मग तुम्ही. एंगर, रेज, रॅथ, फ्युरी, डिसप्लेजर. चा अर्थ आहे राग. बरोबर आहे? रागासाठी हे शब्द होते. तर याचा समान शब्द आहे, अपोजिट वर्ड आहे, तो आहे सोलेस. SOLACE. सोलेस. चा अर्थ आहे शांती, सुख, समाधान. सर लोकांनी मारला असेल पीस. येस, शुअर शुअर. ओके. आहे ते लिटल बिट कन्फ्युजन आहे पण याचं उत्तर हे आहे. क्लिअर. बरं बघा डिलाईटचा अर्थ काय? डिलाईटचा अर्थ आहे आनंदित करणे. बघा डिलाईट हा वर्ब आहे. वर्बच्या यादीमध्ये पण लिहू शकता तुम्ही. डिलाईट. डिलाईट म्हणजे आनंदित करणे. डिलाईट, डिलाइटेड, डिलाइटेड, डिलाइटिंग, डिलाइट्स म्हणजे आनंदित करणे. ओके. नंतरचा पीस. पीस म्हणजे शांतता, शांतता, शांतता. नंतर चिअर. चिअर काय? चिअर्स केलं जातं माहिती का? ना याला म्हणतात जय जयकार करणे. जय जयकार करणे, खुशी किंवा गर्जना म्हणजे चिअर असते. ठीक आहे. हा नंतरचा शब्द आहे ना, माझा पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा. आणि
शब्द आहे अफेक्टेशन. अफेक्टेशन प्रश्न आहे. अफेक्टेशन बघा, एक अफेक्शन आहे आणि एक अफेक्टेशन आहे. मी अफेक्शन नंतर सांगतो मला. अफेक्टेशन काय विषय बघा. अफेक्टेशनचा अर्थ आहे माहिती आहे कोणाला अफेक्टेशन काय नाही ना. अफेक्टेशनचा अर्थ आहे ढोंग. ढोंग ढोंग दांभिकपणा नाटक म्हणजे ढोंग. हा म्हणजे अफेक्टेशन. यांनी आपल्याला विचारलंय काय विचारलंय आपल्याला अपोजिट त्याला विरोधार्थी शब्द विचारला. तर हायपोक्रेसीचा अर्थ काय माहिती का. हायपोक्राईट असतं. हायपोक्राईट ढोंगी दांभिकपणा समाज शब्द आपल्याला विरोधार्थी विचारला ना आणि येतो. तर सर नंतरचा अँटीपथी काय माहिती का. अँटीपथी हा विरोधार्थी शब्द दिसतो आपल्याला निगेटिव्ह नकारात्मक अर्थ याचा. याचा अर्थ आहे द्वेष किंवा विरोध. अँटीपथी म्हणजे द्वेष किंवा विरोध. आणि हार्मोनीचा अर्थ आहे दे आर लिव्हिंग इन हार्मोनी. हार्मोनीचा अर्थ आहे मिळून मिसळून राहते, आनंदात राहते, सध्या मेळ करून राहते व्यवस्थित. हार्मोनी फॅमिलीसाठी वापरला जाणारा शब्द जास्तीत जास्त हार्मोनी. ओके चलो सर याचा एकच आहे अपोजिट डायरेक्ट सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी म्हणजे काय माहिती का. सरळपणा, साधेपणा, सरळपणा त्याला म्हणतात सिम्प्लिसिटी. सोपेपणा, सरळपणा, साधेपणा. येस. नंतरचा अपोजिट वर्ड अजून विचारला डॉर्मंट. माहिती आहे तुम्हाला डॉर्मंट काय असते. डॉर्मंट हे बँकमध्ये डॉर्मंट अकाउंट असते. डॉर्मंट अकाउंट कधी बनते माहिती का. जर तुम्ही लगातार 3-4 महिने जर त्या अकाउंटचा व्यवहारच केला नाही, ATM मधून पैसे काढले नाही, ना पैसे टाकले, ना बँकेत गेले, ना काही केलं, तर ते अकाउंट तुमचं डॉर्मंट होऊन जाते. डॉर्मंट होते म्हणजे काय. निष्क्रिय होते. निष्क्रिय याचा अर्थ आहे निष्क्रिय. डॉर्मंट म्हणजे निष्क्रिय. निष्क्रिय. ओके चलो सर डॉर्मंटचा अर्थ मला माहिती झाला निष्क्रिय. बरं याचा अर्थ बाकीच्यांचा अर्थ काय सांगू शकाल का मला. एन्शियंट म्हणजे काय. जुना. एन्शियंट म्हणजे काय. जुनं, प्राचीन. बरोबर आहे. हा एकदम ऐतिहासिक शब्द झाला. एन्शियंट हिस्ट्री असते, प्राचीन इतिहास. येस. नंतर आहे मॉडर्न. मॉडर्न म्हणजे काय. आधुनिक आहे. आधुनिक. मॉडर्न म्हणजे आधुनिक, नवीन. आधुनिक. हा मॉडर्न म्हणजे आधुनिक. बर. परमनंटचा अर्थ काय. परमनंट काय विषय मराठी अर्थ काय. स्थायी. स्थायी म्हणजे परमनंट. ओके. आणि सर पुढचा जो शब्द आहे तो लास्ट वाला ऍक्टिव्ह. तुम्हाला अर्थ समजला याचा. सर निष्क्रिय जर असेल तर सक्रिय असायला पाहिजे आणि ऍक्टिव्हचा अर्थ आहे सक्रिय. याचा समानार्थी शब्द नाही, अपोजिट शब्द आहे ऍक्टिव्ह. डॉर्मंट म्हणजे अपोजिट ऍक्टिव्ह. गुड. हा जर यांनी समानार्थी विचारला असतात तर मग हायपोक्रेसी उत्तर असतात. 1 नंबरचं उत्तर असतं समानार्थी विचारलं. सिनोनिम विचारलं असतं. ओके. पण त्यांनी अँटोनिम म्हणजे अपोजिट विचारलाय म्हणजे आपलं उत्तर ऍक्टिव्ह आहे. पुढचा 25 नंबरचा प्रश्न. स्पॉट द एरर आहे. 25 किलोमीटर्स फ्रॉम भुवनेश्वर टू कटक आर लॉंग डिस्टन्स. बघा काय विषय हा म्हणजे मोठा प्रश्न नाही आहे, सिंपल होता. काय म्हणते 25 किलोमीटर्स फ्रॉम भुवनेश्वर टू कटक आर अ लॉंग डिस्टन्स. मला सांगावं तुम्ही आर येईल काय. सरळ स्पष्ट क्लिअर आहे. हे 25 किलोमीटर्स आहे ना म्हणजे 25 किलोमीटर आहे. ते भुवनेश्वर पासून कटक पर्यंतचं अंतर हे खूप मोठं अंतर आहे असं म्हणायचं. तरी इथं सिंगलर यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे इज अ लॉंग डिस्टन्स, नॉट आर अ लॉंग डिस्टन्स. पुढचा. येस्टरडे आय मेट अन ओल्ड फ्रेंड. प्रश्न मस्त आहे. येस्टरडे. हा अफेक्टेशनच्या नंतर मी अफेक्शन नावाचा विषय सांगायचा तुम्हाला विचारलो. हा अफेक्टेशन आहे ना असाच एक अफेक्शन नावाचा विषय असतो. बघा स्पेलिंग बघा आणि बघा याचा अर्थ वेगवेगळे. अफेक्टेशनचा अर्थ ढोंग. अफेक्टेशन म्हणजे ढोंग. आणि अफेक्शनचा अर्थ आहे लव. लक्षात बघा. LOV लव. बोथ आर सिमिलर वर्ड्स. अफेक्शन आणि लव म्हणजे प्रेम. ओके सर पुढचा प्रश्न असा होता. येस्टरडे आय मेट अन ओल्ड फ्रेंड व्हेन आय एम गोइंग टू द मार्केट. अरे काय प्रश्न आहे हा. 5 जर समजला तर मला सांगा तुम्ही पहिल्या वाक्यामध्ये तो भूतकाळ वापरतोय
आणि पुढच्या वाक्यामध्ये कंटिन्युअस प्रेझेंट वापरतोय. कसं होणार आहे? होणार आहे का? त्याचं म्हणणं आहे की काल मी एका जुन्या मित्राला भेटलो जेव्हा मी मार्केटमध्ये जात आहे. असं होईल का? अरे मी जेव्हा मार्केटमध्ये जात होतो तेव्हा मी काल माझ्या एका मित्राला भेटलो काल माझ्या जुन्या. लक्षात आलंय? म्हणजे तिथं असायला पाहिजे आय एम गोइंग नाही तर आय वॉज गोइंग टू द मार्केट. आणि याचा ऑप्शन नंबर सी. बघा हे पण शफलिंग केलेलं बरं का. याच्यामध्ये पण आपल्याला 2 नंबरचं उत्तर नाही आहे. याच्यामध्ये शफलिंग केलंय म्हणजे तुम्ही मारला असा 2 नंबर पण ते सी नाही आहे. त्याचं उत्तर बी आहे म्हणून 3 नंबरचं उत्तर असलं पाहिजे. वेन आय वॉज गोइंग. आय एम गोइंग नाही ते आय वॉज गोइंग. करेक्ट करून घ्यायचं आहे. पुढचं 27 नंबरचा प्रश्न असा आहे. हा मस्त इंटरेस्टिंग आहे. आम्ही लिहितोय बोर्डवर. हा 27, 28, 29 तिन्ही पण लिहिणार आहे. हा 27 नंबरचा प्रश्न असा आहे. देयर आर. हा पार्ट फिक्स आहे. फिक्स आहे. पहिला आणि 6वा. हा नंतरचा पी नंबरचा ऑप्शन असता है एनी अदर काइंड ऑफ. नंबरचा क्यू नंबरचा आहे मोर हँड्स. आर नंबरचा आहे लँड ॲनिमल. एस नंबरचा आहे दॅन. आणि 6 नंबरचा आहे 6 नंबरचं वाक्य आहे म्हणजे शब्द आहे तो आहे इन द वर्ल्ड. काय तयार झालं व्हायचं मिनिंग सांगू शकाल का मला? सांगा प्लीज. आले का लक्षात आलं का? बघ काय झाला. याचं म्हणणं आहे देअर आर मोर ants दॅन एनी अदर काइंड ऑफ लँड ॲनिमल इन द वर्ल्ड. झालं मिनिंग आलं लक्षात? येस गुड. नंतरचा 28 नंबरचा आहे पुट द गिवन सेंटेन्सेस इन अ प्रॉपर ऑर्डर. 4 वाक्य दिले आणि 4 वाक्याचा क्रम तुम्हाला ठरवायचा आहे. क्लिअर आहे? बघा हिज मदर वॉज डेड. हा सर याच्यामध्ये नाही का सगळ्यात पहिला एकदम आवड नाही एकदम सोपा. हे तुमच्या माहितीसाठी ज्याला फक्त ते मी जे रूल सांगितले ना 9-10 रूल ज्याला समजले ना त्याला हा उत्तर 100% एकदम करेक्टच येणार, चुकणार नाही. आता मला सांगत नाही हीच मदर एक नंबर येईल का? हीच म्हणजे कोणाची म्हणजे निश्चित आहे का? नाही म्हणजे कटला विषय. एनं सुरू होणारा वाक्य नाही आहे. पहिला ऑप्शन कटला. सर दे हॅड. अरे दे म्हणजे कोण? याचा काहीच उल्लेख नाही म्हणजे देवाला कटला. सर प्रोबॅबली दे नो दे न्यू दे म्हणजे कोण नाही माहितीये म्हणजे सी पण कटला. ए बी सी न सुरू होणारे वाक्य कटले. सर एकच डोळे लावून ते उत्तर मारून टाका. उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर सर डी ए बी सी हे आहे लास्ट वन. क्लिअर? 29 नंबरचा तेच आहे. पहिला आणि 6वं फिक्स आहे शब्द आणि मध्ये तुम्हाला मिक्स करायचे ते बरोबर लावायचे लिंकला. बरं काय उत्तर आलं याचं? सी नंबर. मी लिहितोय हे लिहितोय कन्फ्युजन ना लिहितोय. हा सर हा असा होता देअर इज इधर यू नो सच अ थिंग फ्रॉम वन नेशन of independence as the gift. आणि 6 नंबरचं जे आहे फिक्स ते आहे टू अनदर. काय लावा नंबर याचा? कसा नंबर लावायचा? there is no such a thing. There is no such a thing of independence as the gift from one nation to another. From one nation to another हे तो फिक्स आहे.
लक्षात का बघा फ्रॉम वन नेशन टू अनदर आम्हाला लिंक लागते जोडी लागते आणि ही जोडी लागली म्हणजे बघा क्यू आणि 6 नंबरचा आहे तर 6 नंबरच्या अगोदर क्यू आहे क्यू लास्ट वाला क्यू आहे सर क्यू वाले मला 2 ऑप्शन दिसतात बघा असं पण लिंक लावू शकतो आपण हा म्हणजे 2 तकडले 2 राहिले मग बघा तुम्ही बरं काय तर याच्यामध्ये ना यांनी असं सांगितलं पुन्हा की देअर इज नो सच अ थिंग हे पण लिंक लागते लक्षात आहे म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबर असला पाहिजे बी आहे PRSQ 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे आणि लास्ट वाला प्रश्न एकदम सोपा आणि कॉन्सेप्ट होता की इंग्रजीमध्ये किती कन्सोनंट साऊंड्स आहेत हा होता नर्सरीचा प्रश्न होता नर्सरीचा माझा पोरगा 5 वर्षाचा त्याला माहिती आहे हाऊ मेनी कन्सोनंट्स आर देयर आणि हाऊ मेनी वॉवेल साऊंड्स आर देयर इन इंग्लिश तर अशा प्रकारे आपण जो पेपर बघितला या पेपरचं ॲनालिसिस पण बघितलं तर असा पेपर हा दर शनिवारी आपल्याच क्लासच्या हॉलमध्ये दर शनिवारी होणार आहे तर प्रत्येकानं यायचा प्रयत्न करा चिखली तालुक्यामध्ये जे पण असतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ज्यांना इंग्रजीची अडचण आहे त्यांनी आवर्जून टेस्टला यायला पाहिजे जेणेकरून टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला जो ॲनालिसिस होते त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच नॉलेज आहे इम्प्रूव्ह होणार आहे तर भेटूयात पुढच्या शनिवारी ओके